निवडणुका जाहीर झाल्यानंतर प्रत्यक्षात ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा पुढे जाणार. ठाकरे बंधूंच्या मनोमिलनासाठी दोन्हीकडे नेते तयार, सूत्रांची माहिती. शिवसेना भवनासमोर राज आणि आदित्य ठाकरे काका पुतण्याचा एकाच बॅनरवर फोटो. 13 जून रोजी आदित्य ठाकरे तर 14 जून रोजी राज ठाकरेंचा वाढदिवस. त्यानिमित्तानं युवा सेनेनं लावले बॅनर्स. शिवसेना पाठोपाठ आता राज ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या शिवतीर्थाच्या बाहेरही राज आणि आदित्य ठाकरेंचा एकत्र बॅनर. दोघांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा बॅनर लावण्यात आला. डोंबिवलीत मनसेचं ठाकरेंच्या शिवसेना कार्यकर्त्यांना चहापानाचं आमंत्रण. ठाकरे बंधू आधी डोंबिवलीत मनसे आणि शिवसेना यांचं मनोमिलन. राजकीय वर्तुळात रंगली चर्चा. डोंबिवलीत ठाकरेंची शिवसेना आणि मनसेतील जवळीक वाढली. डोंबिवलीतील मनसेचे शहराध्यक्ष राहुल कामत यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे शहर प्रमुख प्रकाश तेलकोटे यांची भेट घेतली. महायुती मुंबई वगळता अन्यत्र स्वबळावर लढण्याची शक्यता. मुंबई वगळता महायुतीची अन्यत्र युतीची शक्यता धूसर. ठाकरे बंधू एकत्र आल्यास मुंबईत महायुतीची एकत्र ताकद, सूत्रांची माहिती. मुंबईतील मराठी मतं फुटू नये तसंच उत्तर भारतीय मतांनाही फायदा व्हावा यासाठी महायुती मुंबई महापालिका एकत्र लढणार, सूत्रांची माहिती. महाराष्ट्रात सर्व महापालिका महायुती एकत्रच लढणार. महायुती म्हणून एकत्र लढण्याचे पक्षाचे कार्यकर्त्यांना आदेश. चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य. आम्ही मरण पत्करू पण झुकणार नाही. बच्चू कडूंची आंदोलनावर प्रतिक्रिया. कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज 4था दिवस. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कडूंचं आंदोलन. शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी घेतली बच्चू कडूंची भेट. बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनालाही दिला जाहीर पाठिंबा. मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी घेतली बच्चू कडूंची भेट. अमरावतीत आंदोलनस्थळी जाऊन भेट घेत जरांगेंकडून बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा. मंत्रालयाबाहेर प्रहार संघटनेचं आंदोलन. शेतकऱ्यांच्या मागण्यासंदर्भात प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन. यावेळी सरकारविरोधात आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी. मंत्रालयाबाहेर आंदोलनाला बसलेल्या प्रहारच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड. यावेळी आंदोलकांची सरकारविरोधात घोषणाबाजी. बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन झालं. वर्ध्याच्या आर्वीत प्रहारचे कार्यकर्ते आणि शेतकरी आक्रमक झाले. तहसीलदारांसमोर अंगावरील कपडे उतरवत आंदोलन करण्यात आलं. यावेळी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. अमरावतीत प्रहारच्या कार्यकर्त्यांचं टॉवरवर चढत आंदोलन. चांदूर बाजार तालुक्यातील आसेगाव इथं पूर्णा टॉवरवर चढत कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. मुख्यमंत्री फडणवीस अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन आणि कोनशिलेचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण. अकोल्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सभेस्थळी पाऊस. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे शेजारील मंडप उडाला. पंतप्रधान मोदींकडून सुप्रिया सुळेंकडे शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस. त्यावर प्रतिक्रिया देताना शरद पवारांनी मानले मोदींचे आभार. अंबादास दानवेंनी घेतली प्रकाश महाजनांची भेट. नारायण राणेंना शिंगावर घेणाऱ्या प्रकाश महाजनांना अंबादास दानवेंची साथ. भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी घेतली मंत्री संजय शिरसाटांची भेट. ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या कामासंदर्भात भेट घेतल्याची बावनकुळेंची माहिती. मंत्री संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगरच्या तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव टाकून सिद्धांत शिरसाटच्या नावाने जमीन लाटली. एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांचा गंभीर आरोप. छत्रपती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील रत्न पारखे जालना पोलिसांच्या ताब्यात. इम्तियाज जलील यांच्या घरावर चिखलफेक करण्याचा दिला होता इशारा. संजय शिरसाट यांच्यावर आरोप केल्यानंतर दिला होता चिखलफेक करण्याचा इशारा. साताऱ्यात सत्यजित पाटणकरांच्या भाजप प्रदेश प्रवेशावर मंत्री शंभूराज देसाई नाराज. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन भूमिका मांडणार. नाशिक महापालिकेतील भाजपच्या माजी नगरसेवकांचाही बडगुजर यांच्या भाजप पक्ष प्रवेशाला विरोध. याबाबत माजी नगरसेवकांनी मंत्री गिरीश महाजनांची घेतली भेट. 2 लोकल एकमेकांवर घासल्यामुळेच मुंबऱ्याचा अपघात झाल्याचा आरोप. लोकल घासल्यामुळे गाडीला मोठा ओरखडा पडल्याचा व्हिडिओ. रेल्वे प्रवासी संघटनांनी व्हिडिओ समोर आणत केला लोकल घासल्याचा आरोप. लोकलच्या रेकला नेमकं काय घासलं याची सखोल चौकशी सुरू. पण रेकमधील अंतर पाहता एकमेकांवर लोकल घासणं अशक्य. आरोपांवर रेल्वे प्रशासनाचं स्पष्टीकरण. हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तयारी सुरू. जिल्हा प्रशासनाकडून ईव्हीएम मशीनची पडताळणी पूर्ण. विठ्ठलाच्या दर्शन रांगेला लावल्या 6 फूट जाळ्या. आषाढी यात्रा काळात विठ्ठलाच्या दर्शन रांगेत होणारी घुसखोरी बंद करण्यासाठी मंदिर प्रशासनाद्वारे उपाययोजना.
बैजनाथ देवस्थानच्या जमिनीवर अतिक्रमण, मंदिरातील पुजाऱ्यांचं साखळी उपोषण. अतिक्रमण हटवून या जमिनींचा ताबा तात्काळ बैजनाथ देवस्थानला द्या, पुजाऱ्यांची मागणी. रायगडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शासकीय कर्मचारी महिलेचं आमरण उपोषण. कुठलीही चौकशी न करता कामावरून काढल्याचा महिलेचा आरोप. पीओपी मूर्ती विसर्जनासाठी सरकार आणणार नवं धोरण. गणेशोत्सव मंडळांना उंच पीओपी गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करता येणार, सूत्रांची माहिती. छत्रपती शिवाजी पार्क मैदानातील धुळीच्या प्रदूषणाचं नियंत्रण करण्यासाठी मैदानावर गवत पेरलं जाणार. यासाठी पर्यावरण विभागाकडून 80 लाखांचा निधी मंजूर. एका भागात गवत लागवडीची चाचणी सुरू. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील एकूण पाणीसाठा 10%. येत्या 2 दिवसात राखीव साठ्यातून मुंबईची तहान भागवण्याचा पालिकेचा निर्णय. जून महिनाअखेरीस विविध नोडमधील 22,000 घरं विक्रीसाठी उपलब्ध करण्याचा सिडकोचा निर्णय. आज होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. मुंबई मेट्रो वनला आर्बिट्रेशन अवॉर्ड म्हणून 1,169 कोटी रुपये द्या. उच्च न्यायालयाचे MMRDला निर्देश. रक्कम 15 जुलैपर्यंत न्यायालयाच्या रजिस्ट्रीकडे जमा करण्याच्या सूचना. मुंबईतील कर्नाक पुलाच्या लोकार्पणाचा आजचा मुहूर्त चुकला. पूल खुला होण्यासाठी आणखी 8 दिवस लागणार. पुलावरील महत्वाच्या रंगकामात पावसाचा अडथळा. नवी मुंबई महापालिकेची नागरिकांसाठी व्हॉट्सअप चॅटबॉट सुविधा सेवेत. या सुविधेमुळे नागरिकांना एका संदेशावर मालमत्ता कर आणि पाणी देयकाची माहिती आणि भरणा करता येणार. अनेक वर्षांपासून कर थकवलेल्या थकबाकीदारांना सोलापूर महापालिकेचा दणका. मालमत्ता जप्त केल्यानंतरही कर न भरलेल्या 14 मालमत्ता लिलाव करण्याचा पालिकेचा निर्णय. नाशिकच्या रामकुंडासह त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्तमधील पाणी प्रदूषित. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक त्र्यंबकेश्वरात रियालिटी चेक. कुशावर्त कुंडाची दुरवस्था, पाणी शेवाळ्यानं भरलेलं. नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी राज्य सरकारनं प्राधिकरणाची स्थापना केली आहे. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली 22 सदस्यांचा यात समावेश आहे. मात्र साधू महंतांना प्राधिकरणात स्थान दिलं नसल्यानं नाराजी. हिंगोलीच्या सेनगाव तहसील कार्यालयावर ठाकरेंच्या शिवसेनेचा बैलगाडी मोर्चा निघाला. शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांचा जाब विचारण्यासाठी ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली. घरकुलासाठी मोफत रेतीची योजना सरकारकडून राबवण्यात येते. मात्र बीडच्या माजलगावमध्ये रेतीसाठी जनतेला पैसे मोजावे लागत असल्याचा स्थानिकांचा आरोप. प्रशासनानं याकडे लक्ष देण्याचीही केली मागणी. गोंदिया 2003 मध्ये झालेल्या सामूहिक विवाह सोहळ्यात बालविवाह. 2 वर्षांनंतर दौनीवाडा पोलिसात आयोजकांवर गुन्हा दाखल. परसवाडा गावात झाला होता हा सामूहिक विवाह सोहळा. बीडमध्ये 10 दिवसांच्या विश्रांतीनंतर हलक्या पावसाच्या सरी. पावसामुळे वातावरणात गारवा. पेरणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी पाऊस उपयुक्त ठरणार. कल्याण डीसीपी स्क्वॉडची धडक देत कारवाई. विविध ठिकाणाहून एक MD तस्करसह 2 गांजा तस्करांना अटक. 3 लाख रुपये किमतीचा गांजाही जप्त. देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 7,121 वर. तर मागील 24 तासात 6 जणांना कोरोनाद्वारे मृत्यू. तर 306 नवीन रुग्णांची नोंद. फाल्कन 9 या लॉन्च व्हेकलमध्ये तांत्रिक बिघाड. त्यामुळे अंतराळवीर सुधांशू शुक्लांची मोहीम लांबणीवर. जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्या हस्ते अमरनाथ गुफेची पूजा. ही पूजा म्हणजे अमरनाथ यात्रा औपचारिकरित्या सुरू झाल्याचं प्रतीक. 3 जुलैपासून अमरनाथ यात्रेला होणार सुरुवात. राजा रघुवंशी हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी सोनम रघुवंशीकडून हत्येची कबुली. मेघालय पोलिसांची माहिती. 5 आरोपींनी हत्येची कबुली दिल्याचा पोलिसांचा दावा. सोनमच्या पत्रिकेत मंगळ दोष होता आणि त्या सुधारणा करण्यासाठीच राजची हत्या. राज रघुवंशीच्या आईचा आरोप. तर हत्येच्या कटाबद्दल सोनमच्या आईला सगळं काही माहिती होतं असाही दावा.